तर आणखीन एक मोठी बातमी समोर येते, तो इतिहास होता असं त्यांनी म्हटलेलं आहे। शिंदेंनी एक भाष्य केलेलं आहे आणि त्याचबरोबरीनं शिंदेंना कोण म्हणलं होतं आपण बंड करूयात, गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा संजय राऊतांना सवाल केलेला आहे आणि शिंदेंना कोण म्हणालेलं होतं आपण बंड करूयात असं म्हणत गुलाबराव पाटलांनी काहीतरी आठवण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याही बँकेमध्ये पैसे गेले तर ते अकाउंट काही पुसता येत नाही। माझं संजय राजाराम राऊतला आव्हान आहे की तुम्ही जाऊन बाबा कोणत्या बँकेमध्ये 40-50 कोटी आले होते ते तपासा आणि असेल तर तो घेऊन जा तुम्ही तुमच्या घरी आणि कोणाला तक्रार करता येत असेल तर करा। 50 लाखाकरता हा माणूस ईडीमध्ये जेलमध्ये गेला आणि हा माणूस माझ्यावर 40-50 कोटी माझ्या अकाउंटवर आले म्हणजे बेअक्कल सारखं बोलणं आहे। जर माझ्या अकाउंटवर पैसे आले तर तुम्ही सिद्ध करा आणि ते पैसे आले असतील तर माझ्यावर गुन्हा दाखल करा। पण हे असे बोलण्याने तुमची जी बाजू आहे ती दाखवू शकत नाही। हे एकनाथराव शिंदे साहेबांना बोलले होते की आपण दोघं मिळून पक्ष हायजॅक करू आणि हे झाकण्याकरता ते आता नवीन आरोप करतायत।